ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराने मनुष्याला स्वातंत्र्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य बहाल करत असताना परमेश्वराने मनुष्याला एक सुंदर अशी देणगी दिलेली आहे की ज्या एका गोष्टीमुळे मनुष्य स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. मनुष्य आपल्या जीवनामध्ये योग्य तो दिशा आपल्या जीवनाला देऊ शकतो आणि योग्य त्या मार्गाने जाऊ शकतो. वेळोवेळी स्वतःला सावरू शकतो. अशी गोष्ट म्हणजेच बुद्धिमत्ता, सत्सग विवेक बुद्धिमत्ता जी परमेश्वराने मनुष्याला दिलेली आहे. आणि या बुद्धिमत्तेचा वापर मनुष्य चांगल्या गोष्टी देखील करण्यासाठी वापरू शकतो अथवा वाईट गोष्टी करण्यासाठी देखील वापरू शकतो. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आपल्या जवळ असलेल्या बुद्धीचा वापर आपण चांगल्याच गोष्टीसाठी केला पाहिजे. स्वतःच्या उन्नतीसाठीच नव्हे तर इतरांचं जीवन फुलविण्यासाठी देखील वापर केला पाहिजे. आणि आपल्या समोर अनेक असे उदाहरणे आहेत जेथे या लोकांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्या मिळालेल्या सुंदर देणगीच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत. जीवनामध्ये उच्च अशा शिखरावरती जाऊन पोहोचलेले आहे केवळ आणि केवळ त्यांच्या जवळ असलेल्या या तल्लख बुद्धिमत्तेमुळे व त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर एका श्रूढ म्हणजेच एका बुद्धिमान व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे. जो व्यक्ती महान कारागीर होता, अधिकारी होता, ज्याच्या मालकाने त्याच्यावरती विश्वास ठेवलेला होता आणि तो आपल्या मालकाचा संपूर्ण व्यवसाय, संपूर्ण बिझनेस सांभाळत असे. परंतु जेव्हा त्या मालकाला समजते की आपला हा सेवक कुठेतरी मला फसवत आहे, मला अंधारात ठेवून कुठेतरी वेगळ्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा तो सेवकाला सांगत आहे, आता मी तुझी हकालपट्टी करणार आहे, मी तुला इथून काढून टाकणार आहे. परंतु ती व्यक्ती हुशार होती. ती व्यक्ती आता सांगत आहे, स्वतःला विचारत आहे की माझ्याकडे आता पर्याय काय आहे. एक तर इथून निघून जावं, परंतु मला कोणी काम देणार नाही. आणि म्हणूनच ती व्यक्ती विचार करून सांगत आहे. ती व्यक्ती इतर लोकांना बोलत आहे की ज्या लोकांना मालकाला काहीतरी देणं बाकी होतं, ज्या लोकांच्या डोक्यावरती मालकाचं कर्ज होतं, अशा लोकांना बोलवून त्यांना तो फेरफादल करत सांगत आहे. त्यांना तो अजून कन्सेशन देत आहे आणि 100 ऐवजी 50 लिहिण्यासाठी सांगत आहे. 100 ऐवजी 50 लिहून तो त्यांची कर्जमाफी करत आहे आणि लोकांकडून जणू काही फेवर मिळवत आहे. आणि म्हणून लोकांच्या नजरेमध्ये हा सेवक मालकच नाही तर जणू त्यांच्यासाठी देव बनत आहे, जणू त्यांच्यासाठी सेवियर बनत आहे. आणि इथे मालकाला देखील तो पैसे मिळवून देत आहे. म्हणजेच एका दगडामध्ये तो जणू काही 2 पक्षी मारत आहे. मालकाचा पैसा मालकाला चांगल्या प्रकारे तो मिळवून देतो आणि दुसऱ्या बाजूने तो अनेक लोकांना कन्सेशन देऊन त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी करतो. आणि या गोष्टीमुळे जेव्हा मालकाला हे सर्व व्यवहार समजते, तेव्हा तो मालक त्या सेवकाला बाहेर काढत नाही. उलट त्या मालकाने त्या सेवकाला बाहेर काढायला पाहिजे होतं, परंतु तो त्या सेवकावरती फार प्रसन्न होता. कशामुळे की ऐन वेळेला त्याने जी युक्ती लढवली होती, ऐन वेळेला त्याने जी युक्ती शोधून काढलेली होती, ज्यामुळे दोन्ही लोकांचं जे भलं झालेलं होतं, त्यामुळे मालक त्याच्यावरती फार खुश होता.
आणि म्हणून तो त्याची वाहवा करत आहे. आणि या उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की या जगातील लोक किती बुद्धिमान आहेत पहा. या लोकांकडे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या आहेत जे कदाचित स्वर्गातील देवदूताकडे देखील नसतील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या मालकाची, या सेवकाची वाहवा करून आपल्या सर्वांना सांगत आहे की वाईट मार्ग पकडू नका, परंतु ऐन वेळी जेव्हा आपल्याला समोर अशा प्रकारची सिच्युएशन येईल तेव्हा आपण आपल्या जवळ असलेल्या बुद्धीचा कशा प्रकारे वापर करतो, इतरांचं नुकसान करतो की दोन्ही लोकांचा आपण जे आहे बॅलन्स ठेवून त्यांच्या भवितव्याचा विचार करून आपण स्वतःला कसा वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याकडे प्रभू येशू ख्रिस्त लक्ष लावू नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना सांगत आहे की आपल्या जवळ असलेल्या बुद्धिमत्तेचा आपण योग्यतेने जर वापर केला तर केवळ आपलंच नाही तर समाजाचं देखील भलं होत असते. परंतु जर आपण त्या बुद्धिमत्तेचा वापर केला नाही, ती बुद्धिमत्ता तशीच गहाण ठेवली तर कदाचित आपण वाईट मार्गाने देखील जाऊ शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला चांगल्या प्रकारे बुद्धिमत्ता वापरून लोकांचं भलं करून आपल्या स्वतःचं भलं करण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आपण स्वतःला विचारूया की आपल्या जवळ असलेल्या बुद्धिमत्तेचा आपण कशा प्रकारे वापर करतो. जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला सामोरे जात असताना किंवा परिश्रम करत असताना आपण आपल्या बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करतो की इतरांचा वाईट करण्यासाठी आपण वापर करतो. आपल्या हातून चांगलं कार्य घडावे, आपल्या जवळ असलेल्या देणगीचा आपण चांगल्या प्रकारे वापर करावा. बुद्धिमत्ता वापरून आपलं स्वतःच नाही ते इतरांचं जीवन देखील फुलवावं. म्हणून परमेश्वराकडे आपण कृपा व शक्ती मागूया. आमेन.